Hello student. Today we see the part second from fourth topic, molecular basis of inheritance. First point is DNA packaging. तर जो DNA असतो तो कशा पद्धतीने पॅक केला जातो. तर आपल्याला दोन्हीमध्ये बघायचं पॅकेजिंग इन प्रोकॅरियोट्स अँड पॅकेजिंग इन यूकॅरियोट्स. फर्स्ट इज पॅकेजिंग इन प्रोकॅरियोट्स. E. coli cell size 2 to 3 mu. द ओके. तर प्रोकॅरियोट्समध्ये काय सांगितलं तर ई कोलायची साईज, जो ई कोलाय बॅक्टेरिया आहे त्याच्या सेलची साईज किती आहे तर 2 to 3 म्यू एवढी साईज असते. द न्यूक्लिओइड, जो न्यूक्लिओइड असतो त्याचं स्ट्रक्चर कसं असतं तर स्मॉल सर्क्युलर हायली फोल्डेड नेकेड DNA. ओके. तर जे काही स्ट्रक्चर कसं असतं एकतर स्मॉल असतं, त्याच्यानंतर सर्क्युलर आणि हायली फोल्डेड असतं, आणि जो DNA असतो तो नेकेड असतो. ओके. न्यूक्लिअर मेम्ब्रेन न्यूक्लिओलस आर ॲब्सेंट. त्याच्यावरती न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि न्यूक्लिओलस ॲब्सेंट असतात. निगेटिव्हली चार्ज सर्क्युलर DNA 350 μm इन डायमीटर. जे निगेटिव्हली चार्ज DNA असतात ते किती असतात तर 350 μm एवढी त्यांची डायमीटर असते. त्याच्यानंतर काय होतं तर त्यांचं फोल्डिंग होतं आणि मग साईज रिडक्शन होऊन 30 μm पर्यंतची डायमीटर होते. ओके. आणि जे फोल्डिंग झालं त्याच्यानंतर कॉइलिंग आणि सुपर कॉइलिंग होतं. त्याच्यामध्ये कॉइलिंग होऊन त्यांचे राऊंड तयार होतात आणि जो साईज आहे ती रिडक्शन होऊन 2 μm एवढी डायमीटरपर्यंत येते. पॉझिटिव्हली चार्ज हिस्टोन लाईक DNA बाइंडिंग प्रोटीन्स असिस्ट इन कॉइलिंग. तर जे हिस्टोन प्रोटीन्स असतात ते पॉझिटिव्हली चार्ज DNA असतात आणि ते काय करतात तर कॉइलिंगसाठी असिस्ट करतात. म्हणजे कशा पद्धतीने कॉइलिंग व्हायला पाहिजे हे बघतात. DNA गायरेज अँड DNA टोपोआयसोमरेज 1 मेंटेन सुपर कॉईल स्टेट. तर जे DNA गायरेज आणि DNA टोपोआयसोमरेज आहे ते काय करतं तर जे सुपर कॉईल झालेली असते ती मेंटेन करून ठेवतं. तर हिस्टोन काय करतात कशा पद्धतीने करायचं हे असिस्ट करतात आणि DNA गायरेज आणि DNA टोपोआयसोमरेज 1 काय करतात जे काही सुपर कॉईल झालेलं आहे ते मेंटेन ठेवतात. ओके. त्याच्यानंतर सेकंड आहे पॅकेजिंग इन यूकॅरियोट्स. प्रेझेन्स ऑफ न्यूक्लिअर मेम्ब्रेन न्यूक्लिओलस अँड थ्रेड लाईक क्रोमोझोम्स. तर जी यूकॅरियोटिकची सेल असते त्याच्यामध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन प्रेझेंट असतं, न्यूक्लिओलस प्रेझेंट असतो, थ्रेड लाईक क्रोमोझोम्स प्रेझेंट असतात. ओके. टू अकोमोडेट लॉंग DNA मोलेक्यूल 2.2 m in a typical mammalian cell. In a such small nucleus it is contains coil and supercoil. तर जे DNA आहेत ते जर एकाला एक कनेक्ट केले आणि पूर्ण लांब केलं तर ते एवढे मोठे असतात आणि ते एकदम छोट्या न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असतात. मग ते कसे काय असतात तर ते कंडेन्स झालेले असतात, एकत्र आलेले असतात आणि कॉईल आणि सुपर कॉईल झालेले असतात. त्याच्यामुळे ते खूप कमी जागेत जास्तीत जास्त मोठ्या साईजचे त्याच्यामध्ये राहतात. आर कॉर्नबक in 1974 reported that DNA is associated with histone and non-histone protein in the chromosome. तर जे क्रोमोझोमवरती किंवा DNAचे जे काही दोन टाईपचे प्रोटीन्स असतात, एक हिस्टोन प्रोटीन्स असतात आणि नॉन हिस्टोन प्रोटीन्स असतात, ते क्रोमोझोमवरती प्रेझेंट असतात. आणि ते कसे असतात तर जे हिस्टोन्स आहेत ते पॉझिटिव्हली चार्ज असतात आणि नॉन हिस्टोन्स आहेत ते निगेटिव्हली चार्ज असतात. हिस्टोन्स अ सेट ऑफ पॉझिटिव्हली चार्ज बेसिक प्रोटीन रिच इन बेसिक अमिनो ॲसिड रेसिड्यू लायसिन अँड अर्जिनिन.
तर जे हिस्टोन आहेत ते कसे आहेत, पॉझिटिव्हली चार्ज आहेत आणि त्याच्यामध्ये कसे तर बेसिक प्रोटीन आहेत आणि जे प्रोटीन्स असतात ते कशापासून मेडअप झालेले असतात तर अमिनो ॲसिडपासून तयार झाले असतात. तर त्याच्यामध्ये अमिनो ॲसिड रेसिड्यूसुद्धा खूप जास्त प्रमाणात असतात आणि कुठले असतात तर लायझिन आणि आर्जिनिन हे 2 अमिनो ॲसिड्स आहेत ते जास्त प्रमाणात तिथे बघायला मिळतात. त्यानंतर 5th न्यूक्लिओजम consists of nucleosome, core, H2A, H2B, H3 and H4 forming histone octamer and negatively charged DNA that wrap around the histone octamer by 1/3 turn. तर जे न्यूक्लिओजममध्ये काय होतं, जर DNA आहे त्याला रॅप करून त्याची साईज जी आहे ती खूप कमी करत जातं. H1 प्रोटीन बाइंड्स DNA थ्रेड वेअर इट एंटर्स अँड लिव्स द न्यूक्लिओजम. तर H1 प्रोटीन काय करतात, DNAला बाइंड करतात, DNA थ्रेडला बाइंड करून जे काही न्यूक्लिओजममध्ये एंटर करून परत न्यूक्लिओजममधून बाहेर पडतात. ॲडजसंट न्यूक्लिओजम आर लिंक विथ लिंकर DNA. तर जे एकमेकांना जे काही न्यूक्लिओजम्स असतात ते एकमेकांना कसे अटॅच होतात तर लिंकर DNA थ्रू एकमेकांना लिंक होतात. आणि काय होतं तर H1 प्रोटीन जे आहे ते काय करतात, एका न्यूक्लिओजममधून एंटर करून बाहेर पडतात, दुसऱ्या न्यूक्लिओजममध्ये परत शिरतात. अशा पद्धतीने त्यांची लिंक चालू असते. पॅकेजिंग इन्व्हॉल्व फॉर्मेशन ऑफ बीड्स ऑन स्ट्रिंग, सोलेनॉइड फायबर, क्रोमॅटिन फायबर अँड क्रोमोझोम. तर पॅकेजिंगमध्ये काय काय फॉर्म होतं तर बीड्स फॉर्म होतात, त्याच्यानंतर सोलेनॉइड फायबर्स फॉर्म होतात, क्रोमॅटिन फायबर्स आणि क्रोमोझोम्स. अशा पद्धतीचे वेगवेगळे जे काही फॉर्मेशन असतं ते होत असतात. त्याच्यानंतर नॉन हिस्टोन क्रोमोझोमल प्रोटीन. आता हे कसे आहेत, निगेटिव्ह प्रोटीन्स असतात. ॲडिशनल सेट ऑफ प्रोटीन दॅट कंट्रीब्यूट टू पॅकेजिंग ऑफ क्रोमॅटिन ॲट अ हायर लेवल. तर हे जे काही नॉन हिस्टोन प्रोटीन्स असतात ते काय करतात तर जे काही क्रोमॅटिन मटेरियल असतं जे DNAपासून तयार झालेलं असतं त्यांना पॅकेजिंग करण्यासाठी खूप हायर लेवलला यूज करतात किंवा हायर लेवलला हेल्प करतात ते. त्याच्यानंतर आहे हेट्रोक्रोमॅटिन अँड यूक्रोमॅटिन. सो फर्स्ट इज हेट्रोक्रोमॅटिन. दिस इज टर्म was proposed by Hertz. Genetically almost inactive darkly stained condensed part of chromonema or chromosome observed in eukaryotic cell during interphase and early prophase. तर हेट्रोक्रोमॅटिन म्हणजे काय असतात तर ज्या आपण फेजेस बघितल्या होत्या मायटोसिस सेल डिव्हिजनमध्ये, इंटरफेज, प्रोफेज. तर ह्या सेलमध्ये जो डार्क कलरमध्ये स्टेन झालेला किंवा कंडेन्स असा एकदम डार्क पार्ट दिसतो तर तो जो पार्ट्स असतो त्याला हेट्रोक्रोमॅटिन असं म्हटलं जातं. म्हणजे काय असतं तर ते जे क्रोमोझोम्स असतात ते एकत्र कंडेन्स होऊन एका ठिकाणी राहिलेले असतात. लोकेटेड नियर सेंट्रोमियर, टीलोमियर आर ऑल्सो इंटररिलेटेड. तर सेंट्रोमियर आणि टीलोमियरच्या ठिकाणीसुद्धा ते प्रेझेंट असतात क्रोमोझोमच्या. हेट्रोक्रोमॅटिन इज 2 to 3 times रिचर इन DNA दॅन इन यूक्रोमॅटिन. तर हेट्रोक्रोमॅटिनमध्ये जेवढे DNA प्रेझेंट असतात ते यूक्रोमॅटिनपेक्षा खूप जास्त असतात. म्हणजे यूक्रोमॅटिनमध्ये जेवढे DNA असतील त्याच्यापेक्षा 2 to 3 times रिचर हेट्रोक्रोमॅटिनमध्ये प्रेझेंट असतात. त्याच्यानंतर सेकंड आहे यूक्रोमॅटिन. जेनेटिकली ॲक्टिव्ह, लाईटली स्टेन, फास्ट रेप्लिकेटिंग रिजन ऑफ क्रोमोनेमा विच आर इन नॉन कंडेन्स स्टेट. तर यूक्रोमॅटिन जे असतात ते लाईटली स्टेन होतात म्हणजे त्यांचा कलर डार्क दिसत नाही आणि ते कसे असतात
नॉन कंडेन्स म्हणजे एकत्र गोळा झालेले नसतात, ते कसेही कुठेही असतात आणि ते काय करतात, फास्ट रेप्लिकेट होऊन नवीन पुढे तयार करत जातात. ओके, तर हे झालं पॅकेजिंग ऑफ DNA. आणि नेक्स्ट पॉईंट आहे रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन. तर जे जीन एक्सप्रेशन असतं म्हणजे जे काही जीनचे कॅरेक्टर्स असतात ते एक्सप्रेस होतात. म्हणजे जसं की पर्टिक्युलर ऑर्गॅनिझममध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कॅरेक्टर्स असतात. मग ते कॅरेक्टर्स कसे येतात, तर हे जे जीन्स असतात ते एक्सप्रेशन करतात आणि त्याच्यामुळे ते कॅरेक्टर्स त्यांना येतात. इन युकॅरियोट्स द रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन कॅन बी ॲट डिफरंट लेवल लाईक फर्स्ट ट्रान्स्क्रिप्शनल लेवल. तर हे काय आहे, फर्स्ट काय आहे तर ट्रान्स्क्रिप्शनल लेवल, फॉर्मेशन ऑफ प्रायमरी ट्रान्स्क्रिप्ट. तर ह्याच्यामध्ये काय होतं तर प्रायमरी ट्रान्स्क्रिप्ट फॉर्म होऊन जे काही एक्सप्रेशन्स असतील ते ट्रान्स्क्रिप्ट केले जातात. सेकंड प्रोसेसिंग लेवल. थर्ड ट्रान्सपोर्ट ऑफ mRNA फ्रॉम न्यूक्लियस टू सायटोप्लाझम. अँड फोर्थ ट्रान्सलेशनल लेवल. तर हे जे 4 टाईप्सचे लेवल्स आहेत ते आपल्याला इन डिटेल नेक्स्ट लेक्चरमध्ये बघायचे आहेत. ओके, थँक्यू.